आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। राष्ट्रवादीतर्फे किशोरभाई जैन व समृद्धी कोळी यांचे अर्ज दाखल। मंत्री आदितीताई तटकरे व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती, जोरदार शक्ती प्रदर्शन। नागोठाणे रोशन पत्की। आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अधिक सक्षम आणि मजबूत होईल असा ठाम विश्वास माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन यांनी अर्ज दाखल करतेवेळी व्यक्त केला। नागोठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार नागोठाण्याचे सर्वेसर्वा किशोर शेठ जैन यांनी नागोठाणे जिल्हा परिषद गणातून व सौ समृद्धी संतोष कोळी यांनी नागोठाणे पंचायत समिती गणातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। त्यावेळी आयोजित केलेल्या सभेत किशोर शेठ जैन बोलत होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व नागोठाणे विभागातील विकास पुरुष किशोरभाई जैन यांनी नागोठाणे जिल्हा परिषद मतदारसंघातून व समृद्धी संतोष कोळी यांनी नागोठाणे पंचायत समिती मतदारसंघात आपले उमेदवार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे दाखल केले। यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नागोठाणे शहरात भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नागोठाणे ग्रामचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराज मंदिर येथून श्री जोगेश्वरी आईचे दर्शन घेऊन आईचे आशीर्वाद प्राप्त करून ही रॅली संपूर्ण नागोठाणे परिसरात काढण्यात आली। यावेळी पाली येथील पुरोहित यांच्याकडून श्री किशोर शेठ जैन व सौ समृद्धी संतोष कोळी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। त्यानंतर छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकात येऊन छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे दर्शन घेण्यात आले। त्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक नागोठाणे येथे जाऊन वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे दर्शन घेतले। या रॅलीत मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले। ढोल, ताशे, घोषणा आणि उत्स्फूर्त नागरिकांच्या प्रतिसादामुळे संपूर्ण नागोठाणे शहर राष्ट्रवादीच्या घोषणांनी दणाणून गेले होते। विशेष म्हणजे या रॅलीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती दिसून आली, ज्यामुळे पक्षाच्या जनआधाराची ताकद अधोरेखित झाली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किशोर शेठ जैन व समृद्धी संतोष कोळी यांनी शेकडो वाहनांच्या ताफ्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजच्या शक्ती प्रदर्शनामुळे आगामी निवडणुकीत पक्षाची वाटचाल निर्णय ठरेल अशी चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके, माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र शेठ जैन, विभागातील ज्येष्ठ नेते शिवराम भाऊ शिंदे, सदानंद गायकर, मधुकर ठमके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागोठाणे विभागाध्यक्ष संतोष कोळी, संजय भोसले, नागोठाणे ग्रामपंचायतीचे सरपंच सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच अखलाकभाई पानसरे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, माजी सरपंच विलासदादा चौलकर, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंके, संतोष नागोठाणेकर, प्रकाश कांबळे, सचिन ठोंबरे, सदस्या विनीता पाटील, अमृता महाडिक, सुप्रिया काकडे, भाविका गिजे, माजी उपसरपंच मोहन नागोठाणेकर, धनंजय जगताप, हिराजी शिंदे, मंदार चितळे, प्रथमेश काळे, संजय काकडे, दीपेंद्र आवाद, अतुल काळे, अनिल काळे, सुरेश जैन, कार्तिक शेठ जैन, सौ संगीता किशोर जैन, सौ श्वेता चौलकर, रिचा धात्रक, आशाताई शिर्के, संतोष ताडकर, सुधाकर पारंगे, विजय पारंगे, अनिल पाटील, अशोक पाटील, महेंद्र तरे, जयेंद्र ताडकर, शिवराम पारंगे, सखाराम भासे, वायके माळी आदी कार्यकर्ते, महिला वर्ग व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।
आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, देवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, जोगेश्वरी माता देवताभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः, विघ्नमस्तु अद्रिति पूर्वचरित वर्तमाने मंगलभग्न विशेषेण विशिष्टाय नमः, शुभपुण्यतितौ मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम गोत्र उत्पन्नः शर्मणः रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.